Welcome to the channel Bodh's Maths with Activity. Well student, was this blocks here? या ठिकाणी ठेवलेल्या ठोकळ्यांचं निरीक्षण करा आणि यांच्यामध्ये काही संबंध रिलेशन कॅन यू फाइंड इट? यामध्ये काही संबंध जर असेल तर शोधा बरं. बघा इथे 4 ब्लॉक्स आहे, इथे 3 आहेत आणि इथे 7 ब्लॉक्स आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काहीतरी क्रिया करून यांच्यामध्ये समानता निर्माण करता येऊ शकते. दॅट मीन्स यू कॅन फाइंड द इक्वॅलिटी इन बिटवीन 3 ग्रुप्स ऑफ द ब्लॉक्स. सी नाव, हा पहिला ग्रुप जो आहे ब्लॉक्सचा 4 + 3, या दोघांची जर ॲडिशन केली, बेरीज केली तर बघा तुम्हाला काय मिळते, या ठिकाणी 7 ब्लॉक्स मिळतात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ही जी मांडणी दिलेली आहे ब्लॉक्सची, ही काय आहे? समानता. यालाच आपण म्हणू शकतो इक्वॅलिटी. दॅट मीन्स इन्स्टेड ऑफ दिस ब्लॉक, सपोज वी पुट द नंबर्स, या ब्लॉकच्या ऐवजी आपण संख्या ठेवूया. म्हणजे काय मांडणी होईल? 4 + 3 दॅट्स इक्वल्स टू 7. नाव सी, वेल स्टुडंट, लेट्स हाईड द फर्स्ट ग्रुप ऑफ द ब्लॉक्स. पहिला जो गट आहे त्या गटाला आपण लपवूया आणि त्या ठिकाणी एक लेटर, इंग्रजी अक्षर एक्स ठेवतो आहे. म्हणजेच आता या गटाची मांडणी काय होईल बघा. तर याला मांडताना आपण असं मांडूया, ही पहिली मांडणी या ठिकाणी घेऊ, x + 3 = 7. म्हणजेच काय केलेलं आहे, या पहिल्या गटाला आपण हाईड केलेलं आहे, लपवलेलं आहे. त्या ठिकाणी आपण एक इंग्रजी अक्षर ठेवलेला आहे एक्स आणि त्यापासून आपल्याला एक मांडणी मिळाली. समजा दुसरा गट जर आपण या ठिकाणी हाईड केलेला तर काय मिळेल बघा. आपण दुसरं अक्षर या ठिकाणी वापरूया. समजा या ठिकाणी मी वाय हे लेटर यूज करतो आहे. म्हणजेच दुसरं जर मांडणी आहे, फॉर्म यू विल गेट हिअर 4 + y = 7. अँड नाव suppose I remove again this y from second block and put the another letter in a third group, suppose the z. That means we will get here 4 + 3 = z. बघा तर विद्यार्थ्यांनो, काय केलं आपण, प्रत्येक गटाला लपवून एक त्या ठिकाणी अक्षर मांडलेलं आहे, इंग्रजीतलं लहान अक्षर, स्मॉल लेटर्स यूज केलेले आहे. अशाच पद्धतीने आपण एक दुसरी मांडणी करून बघूया ब्लॉकच्या गटांमध्ये. जसं पहिल्या गटात दिलेलं आहे तुम्हाला 5 ब्लॉक्स आहे, दुसऱ्या गटात 3 आणि शेवटच्या गटामध्ये 2. दॅट मीन्स देर आर 5 ब्लॉक्स, 3 ब्लॉक्स अँड 2 ब्लॉक्स. कॅन यू मेक द इक्वॅलिटी इन बिटवीन? यस. सपोज देर इज अ ऑपरेशन मायनस, या ठिकाणी आपण वजा केलं तर काय होईल, 5 - 3 अँड दॅट्स इक्वल्स टू 2. 5 मधून 3 गेले तर किती? 2 उरतात. म्हणजे ही सुद्धा तुम्हाला काय मिळाली आहे? समानता मिळालेली आहे, इक्वॅलिटी मिळालेली आहे. याची मांडणी करताना काय लिहूया आपण मग? 5 - 3 दॅट्स इक्वल्स टू 2. अगेन लेट्स हे हाईड द फर्स्ट ब्लॉक हिअर. पहिल्या गटाला आपण लपवूया आणि त्या ठिकाणी कोणतं लेटर घेतो आपण? P. म्हणजेच ही मांडणी काय होईल बघा, P - 3 = 2. त्यानंतर पहिला गट आपण ओपन करू. दुसऱ्या गटाच्या ठिकाणी समजा आपण एक दुसरं अक्षर घ्या. समजा आपण त्या ठिकाणी घेऊया M. बघा या M घेतल्यामुळे काय होईल, आपल्याला पुन्हा दुसरी मांडणी मिळेल. दॅट विल बी 5 - M दॅट्स इक्वल्स टू अगेन 2. अँड थर्ड नाव, इन्स्टेड ऑफ सेकंड, लेट्स ट्राय फॉर द थर्ड ग्रुप. आपण तिसऱ्या गटाला हाईड करूया, लपवूया आणि या ठिकाणी मांडणी मग मिळेल आपल्याला पुन्हा 5 - 3 = n. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ही कृती करताना आपल्या लक्षात आलं असेल की ही जी समानता दिलेल्या होत्या, आपण 2 समानता घेतलेल्या आहेत आणि काय केलं आहे, प्रत्येक समानतेच्या प्रत्येक गटाला आपण हाईड केलं आहे, लपवलं आहे आणि त्या ठिकाणी एक दुसरं अक्षर, इंग्रजी अक्षर घेतलेलं आहे, लेटर घेतलेलं आहे आणि त्या लेटर घेतल्यामुळे आपल्याला ज्या मांडणी मिळालेल्या आहेत त्या मांडणीला आपण म्हणतो आहे इक्वेशन. म्हणजेच हे काय झाले, समीकरणे. विद्यार्थ्यांनो, तर अशा पद्धतीने हे समीकरणे तयार होतात.
समीकरणे तयार करणे काही खूप कठीण नाही. फक्त त्यामधला महत्त्वाचा भाग म्हणजे कोणता? देअर मस्ट बी सम इक्वॅलिटी, त्याच्यामध्ये समानता असणे गरजेचं आहे. या 3 टर्म्सपैकी आपण एक टर्म्स काय केलेली आहे? हाईड केलेली आहे, लपवलेली आहे. त्या ठिकाणी आपण एक लेटर ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन्स मिळालेले आहे. पुन्हा प्रत्येक समीकरणांचं इक्वेशनचं निरीक्षण करा. जसं पहिल्या इक्वेशनमध्ये बघा कोणतं लेटर घेतलेलं आहे? एक्स. हे एकच आहे, म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया वन व्हेरिएबल, त्यालाच म्हणू आपण एक किंवा एकच चलपद. म्हणजेच बघा या प्रत्येक समीकरणामध्ये आपण एकच वेगवेगळे अक्षर वापरलेले आहेत, जसं एक्स, वाय, झेड, या ठिकाणी पी, एम आणि एन. आणि अशा पद्धतीची जी मांडणी आपल्याला मिळते आहे त्या मांडणीला आपण म्हणू एकचल समीकरणे, म्हणजेच वन व्हेरिएबल इक्वेशन. चला तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने हे आपल्याला इक्वेशन्स किंवा वन व्हेरिएबल इक्वेशन्स कसे तयार करतात याची संकल्पना स्पष्ट झालेलीच आहे. यामध्ये 2 भाग असतात. बरोबरचं चिन्ह जे आहे, बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडचा भाग म्हणजे लेफ्ट हँड साईड, डावी बाजू, आणि उजवीकडचा भाग म्हणजे राईट हँड साईड, त्याला आपण उजवी बाजू अशा पद्धतीने म्हणूया. समीकरणातील घटक ज्याला आपण म्हणू एलिमेंट्स, कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. सर्वात पहिला म्हणजे आहे व्हेरिएबल, ज्याला आपण म्हणतो चलपदे. ही चलपदे म्हणजेच काय? व्हेरिएबल्स म्हणजे लेटर्स, म्हणजेच अक्षरे. कोणती कोणती अक्षरे आपण घेतलेली आहेत या ठिकाणी बघा? एक्स, वाय, झेड, त्यानंतर पी, एम, एन, ही सगळे स्मॉल लेटर्स आहेत, लहान अक्षरे आहेत. दुसरा घटक म्हणजे याच्यातला कॉन्स्टंट, म्हणजेच स्थिर पदे. विद्यार्थ्यांनो, स्थिर पदे म्हणजेच काय? संख्या, त्यांना आपण नंबर्स म्हणूया. हे वेगवेगळे नंबर 1 पासून तर अनंतापर्यंत, 1 to infinite, you can use the numbers here. That means these one variable equation can be formed with the help of variable and constant, and there must be the equality sign. Now let's see how to solve these equations. Well students, solve the equations. समीकरणे सोडवा. म्हणजेच काय करायचं आहे? You have to find, solve means the solution. Solution means to find the value of variable. That means whatever be the variable you have given in equation, you have to find that value. समीकरण सोडवा. सोडवा म्हणजेच उकल काढा, किंवा म्हणजेच काय करायचं आहे? चलपदाची किंमत काढा. आता चलपदाची किंमत काढताना काय करायचं आहे आपल्याला? दोन्ही बाजूवर समान क्रिया करा. That means perform same operation on both the side, because equation have two sides, left hand side and a right hand side. But which type of operation you have to do? त्यांच्यावरती आपल्याला कोणती क्रिया करायची आहे? तर हे कशावरती अवलंबून असतं? चलपदासोबत असलेल्या संख्येच्या क्रियेच्या विरुद्ध क्रिया करा. That means you have to perform the opposite operation of the number which is with the variable. Let's see one example here. From this you can write the equation. Suppose this is the variable x plus 3 is equals to 7. Now you have to find the value of x. To find the solution, म्हणजे त्याचं उकल काढायसाठी आपल्याला या एक्सची किंमत काढायची आहे. व्हॉट यू हॅव टू डू? काय करायचं आहे? तर या लेफ्ट हँड आणि राईट हँड साईडला आपल्याला सारख्या क्रिया करायच्या आहेत. सेम ऑपरेशन यू हॅव टू डू. बट विच ऑपरेशन यू हॅव टू डू? फर्स्ट आयडेंटिफाय देअर इज अ 3 नंबर विच इज ॲडिशन इन द फॉर्म ऑफ ॲडिशन विथ द व्हेरिएबल. या एक्सच्या सोबत 3 ही संख्या काय आहे? बेरजेच्या स्वरूपात आहे, आणि म्हणून बेरजेच्या विरुद्ध क्रिया कोणती होईल? आहे वजा. म्हणून या ठिकाणी लिहू आपण 3 वजा करून, किंवा याला लिहू आपण सबट्रॅक्ट 3 फ्रॉम बोथ द साईड. व्हॉट विल राईट नाऊ? याला मांडताना काय लिहूया मग? एक्स प्लस 3 ॲज इट इज मायनस 3 इज इक्वल्स टू 7 मायनस 3. म्हणजेच काय केलं आपण? ही सेकंड स्टेप केलेली आहे. दोन्ही बाजूमधून 3 सबट्रॅक्ट केले. बघा काय होईल आहे? पॉझिटिव्ह 3 आणि निगेटिव्ह 3 विल बी कॅन्सल. इट विल बी 0. हे शून्य होईल आहे. काय उरलं आहे मग लेफ्ट हँड साईडला? एक्स इज इक्वल्स टू 7 मायनस 3. 7 मायनस 3 इज अ 4, अँड देअर फोर यू कॅन राईट युअर सोल्युशन इज इक्वल्स टू 4. म्हणजेच याची उकल जी आहे ते उकल किती होईल आहे? 4.
तर विद्यार्थ्यांनो अशाच पद्धतीने आपण एक दुसरं उदाहरण बघूया. नाव सी इन दिस इक्वेशन यू आर गिवन p minus 3 is equals to 2. अगेन व्हॉट यू हॅव टू आयडेंटिफाय. आपल्याला काय शोधायचं आहे. या व्हेरिएबलसोबत 3 ही संख्या आहे. या संख्येचं याच्यासोबत कुठलं ऑपरेशन आहे, कोणती क्रिया केलेली आहे, निगेटिव्ह म्हणजे वजाबाकी केलेली आहे. म्हणजेच वजाबाकीच्या म्हणजे सबट्रॅक्शनच्या अपोजिट काय वेळेला ॲडिशन, बेरीज करून किती 3, आणि म्हणून इथे लिहायचं आहे आपल्याला 3 मिळवून किंवा ॲड 3, दोन्ही बाजूमध्ये आपल्याला 3 मिळवायचे आहेत. p minus 3 plus 3 that's equals to 2 plus 3. Again see -3 and +3 will be cancel. धन आणि ऋण 3 कटतील आहे. काय उरते आहे लेफ्ट हँड साईडला. p is equals to 3 plus 2 will be 5. And therefore the solution of this equation, the value of p is 5. Therefore write here solution is equals to 5. यालाच लिहू आपण उकल बरोबर 5. बघा विद्यार्थ्यांनो आपण हाईड केलेली जो ब्लॉक्स नंबर ऑफ ब्लॉक्स आहेत ते किती आहेत 5. म्हणजे 5 minus 3 is equals to 2. तर अशा पद्धतीने ह्या ज्या इक्वॅलिटीज दिलेल्या आहेत, समानता, याचं इक्वेशन समीकरणामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि याचं सोल्युशनसुद्धा आपण काढलेलं आहे. यानंतर पुन्हा एक उदाहरण बघूया. नाव सी इन दिस एक्झाम्पल. या समीकरणात बघा इथे किती ब्लॉक्स आहेत, 4 ब्लॉक्स आहे. म्हणून याची मांडणी करताना आपण लिहूया 4 into. या ठिकाणी काही ब्लॉक्स आहेत त्याला आपण m या लेटरनी दर्शवलेलं आहे. दॅट इज 4 into m. That's equals to, there are 3 and 4 rows. 4 3s are 12. That means total blocks are here 12. This is your equation. आता बघा या 4 आणि m, 4 आणि m मध्ये कोणती क्रिया आहे, which operation is there? There is a multiplication. And therefore opposite of the multiplication is a division. And therefore you have to perform the operation of division on both the side. दोन्ही बाजूंवरती आपल्याला भागाकार करायचा आहे. म्हणून या ठिकाणी लिहायचं डिवाइड बाय 4, 4 ने भागून. बघा तर काय होईल मग 4 into m अपॉन, आता भागाकार करताना आपण याला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचे ती संख्या. दॅट्स इक्वल्स टू 12 upon 4. विद्यार्थ्यांनो समजा जर ही 4 छेदामध्ये असती म्हणजे भागाकारात असती तर त्याच्या अपोजिट क्रिया आपण मल्टिप्लिकेशन गुणाकार केला असता. चला तर काय होईल या ठिकाणी 4 will be cancelled and the remaining here is m. Again 12 is divisible by 4. Therefore 4 1 जा 4, 4 1 4, 4 3 12 आणि m ची व्हॅल्यू किती येते या ठिकाणी 3. And therefore you can write here again solution is equals to 3. याची उकल जी आहे उकल किती येतोय 3. बघा तर विद्यार्थ्यांनो या ज्या ब्लॉक्सच्या आतमध्ये या हाईड केलेल्या ब्लॉक्स बघा किती होते 3 होते. तर अशा पद्धतीने ही जी इक्वॅलिटी आहे या इक्वॅलिटीचं आपण काय केलेलं आहे या समानतेचं समीकरणामध्ये रूपांतर केलं आहे आणि ही समीकरणे कशा पद्धतीने सॉल्व करायची आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं आहे. चला विद्यार्थ्यांनो तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही उदाहरणे आपण घेऊया. वेल स्टुडंट यू हॅव गिवन सम प्रॉब्लेम्स हिअर. या ठिकाणी काही उदाहरणे दिलेले आहे. या उदाहरणांचा सराव करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा. यानंतर आपण बघूया थोडं रिव्ह्यू. समीकरणांमध्ये आपण व्हेरिएबल म्हणजे चलपदे जे वापरले आहेत दॅट इज द लेटर्स, इंग्रजी अक्षरे. कॉन्स्टंट म्हणजेच नंबर्स, ज्याला स्थिरांक म्हणतो आपण, संख्या घेतलेल्या आहेत. तर व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट्स याच्यापासून तयार होणाऱ्या जे समीकरण आहेत किंवा मांडणी आहे त्या मांडणीला एकचल समीकरण असे म्हणतात. सच टाइप ऑफ अ कन्स्ट्रक्शन ऑफ लेटर दॅट नंबर्स letters and number is called one variable equation. Now solution of equation, find the value of variable which satisfied the equation. Satisfied means while solving, suppose we put the value of given variable and both the sides of equations are equal, then it will satisfy. समीकरणाची उकल म्हणजे चलपदाच्या ज्या किमतीमुळे दोन्ही बाजू समान होतात त्याला त्याची उकल म्हणायचं. समीकरण सोडवताना त्याच्या 2 स्टेप बघितल्या होत्या आपण. समीकरणाच्या दोन्ही बाजू समान क्रिया करा. आता समान क्रिया करताना समीकरणात चलपदासोबत संख्येच्या असलेल्या क्रियेच्या विरुद्ध क्रिया करा. दॅट मीन्स solve the equation means apply some operations on both sides of equation, but while
applying operation, which type of operation and how to identify the operation, apply opposite operation of a number which is with the variable in a given equation. Well student, I hope you must have liked this video. Watch it, like it and share to your friend, and also press the bell icon. Thank you very much.